रामकृष्ण हरी. आता झालंय असं की संजय राऊत हे महाराष्ट्राचे स्वयंघोषित म्हणा एक अधिवक्ते किंवा एक उत्कृष्ट असे पत्रकार, संपादक किंवा वक्ते आहेत. त्यांच्या कला आविष्कारातून नरकातील स्वर्गाचा त्यांनी आविष्कार केला. ते एक अतिशय दर्जेदार पुस्तक त्यांनी मार्केटमध्ये आणलं. पण ते पुस्तक आणलं, ते पुस्तक तुरुंगातून लिहिलं गेलंय, पण त्यामध्ये मी तुरुंगामध्ये का गेलो ते सांगितलं नाही. ते असे महान संपादक, पत्रकार, एक नेते आणि पुढल्या वर्षी माजी खासदार होणारे आताचे खासदार राज्यसभेचे संजय राऊत साहेब म्हणलं की एक उबाटा किंवा एक विरोधी पक्षामधील एक बुलंद तोफ म्हणा किंवा फुसका बार म्हणा, आपलं याविषयी नाही बोलायचं. आपण त्यांच्याविषयी चांगलं बोलणार आहोत, कारण आपण सकाळ सकाळी रामकृष्ण हरी बोलून व्हिडिओची सुरुवात केलोय. म्हणजे एक चांगला उमदा नेता, एक उमदा कार्यकर्ता, एक हाडाचा एक व्यक्ती संजय राऊत साहेब यांचं जे वजन होतं ते वजन आता बिलकुल कमी झालंय. कारण काय, आता बघा उभाटा म्हणजे उद्धव साहेबांसोबत राजसाहेब आले. आता दोन भाऊ एकत्र आलेले आहेत. मग दोन भाऊ ज्या क्षणापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे कुटुंब म्हणून एकत्रित आले, तर तेव्हापासून उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब ह्या दोघांमुळे संजय राऊतांचं मार्केट पूर्ण थंडावलंय. म्हणजे जसं बघा शेअर मार्केट कधी वर चढतंय, कधी खाली पडतंय. आता असं पहिलं राऊतांचं मार्केट ते कॅन्डल पूर्ण वरती होते, अप होते. आता ते सगळे कॅन्डल हे डाऊन होत आहेत. कारण जे मीडिया कव्हरेज हे राऊतांना मिळायचं ते आता मिळत नाही. कारण आता मीडिया कव्हरेज हे राज ठाकरेंकडे वळलेलं आहे. कारण बघा हे मीडिया, हे सोशल मीडिया हे असं आहे, हे कोणासाठी थांबत नाही आणि यामध्ये एखादा व्यक्ती हा कायम हा वरती राहत नाही. त्यामध्ये अपडाऊन चालू असतं. पूर्वी राऊतांचे कुठलीही गोष्टी ते सकाळी बोलायचे 9 वाजता आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर एक नेरेटिव्ह पसरायचं. आता झालं असं, आता ही यांच्याकडे मीडिया येते बोलायला, पण त्यांना बघतच कोण नाही. कारण आता यांच्यापेक्षा मसाला हा राज ठाकरेंकडे मिळतोय. त्यामुळे सध्या मार्केट डाऊन हे संजय राऊतांचं झालंय. मग या ठिकाणी काही लोकांना प्रश्न पडतो की संजय राऊतांचं मार्केट डाऊन करण्यासाठीच राज ठाकरेंसोबत आणलं असेल का, किंवा ज्या प्रकारे राऊतांचं मार्केट हे राज ठाकरेंमुळे कमी झालं, तसेच ह्या महाविकास आघाडीमधील इंडी आघाडीमधील शिवसेनेचं सुद्धा मार्केट कमी झालंय. कारण मुंबईचे पूर्वीचे जे काही अध्यक्ष होते काँग्रेसचे भाई जगताप यांनी त्यांच्या होताना सांगितलंय की आम्ही राज ठाकरे सोबत तर सोडा, आम्ही उद्धव ठाकरे सोबत सुद्धा युती करणार नाही. एकेकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे साहेब या तिघांचं अलायन्स होतं, युती होती आणि हे युती त्यांना हे पोषक होती. तर यांना लोकसभेला यश मिळालं. यांच्याच अपयशामुळं त्यांना विधानसभेला अपयश मिळालं. मग आता जी काही निवडणूक आहे महानगरपालिकेची, या ठिकाणी जर तिघांनी एकत्र लढले असते तर काही विषय वेगळा असला असता. पण विषय होता हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक या विषयावरती. कारण काही दिवसापूर्वी राज ठाकरेंना या पक्षामध्ये एंट्री हे मराठी मुद्द्यावरूनच केली होती की महाराष्ट्रामध्ये हिंदी हा विषय कंपल्सरी नको आहे. शासनानं सांगितलं होतं की हा विषय कंपल्सरी नाही, हा विषय ऐच्छिक आहे. तुम्ही थर्ड लँग्वेज शिकू शकता, यामध्ये हिंदीच नाही तर कुठलीही तुम्ही घेऊ शकता. पण अट होती की 20 विद्यार्थ्याची. मग त्या विषयाला वेगळ्या पद्धतीने मांडून हे हिंदी कंपल्सरी होते, हा मराठीमध्ये होणारा अन्याय आहे म्हणून वरळी डोम या ठिकाणी मराठीवरून एक सभा झाली होती आणि त्या सभेच्या माध्यमातून आम्ही दोन भाऊ मराठीवरून एकत्र येतोय. पण या ठिकाणी एक काँग्रेस एक असा पक्ष आहे बघा, काही 2-3 दिवसापूर्वी काय झालं होतं, बिहारच्या निवडणुकीच्या माध्यमातून
आज जो काही लालूचा आलू आहे, तो लालूच्या आलूनं काय केलं ते घोषणा केली होती. मग त्याने घोषणा केली हिंदीविषयी. मग काय झालं, त्यांना परत कळालं की आपण जी घोषणा केली हे घोषणा चुकीची आहे. यामुळे काय होईल, यामुळे आपलं मार्केट डाऊन होईल. मग त्याने परत ते घोषणा कॅन्सल केली. परत तो काय JR काय कॅन्सल केला पूर्ण. म्हणजे हे जे दोन तोंडी लोक आहेत ना, हे दोन तोंडी लोकांना देणं काहीच नाही. तुम्हाला मी काल सांगितले बघा, काल व्हिडिओ केला होता मी. राहुल गांधींचा व्हिडिओ आहे. त्यांचे एक 5-6 लोक बसलेले असतात त्या व्हिडिओमध्ये, त्या फ्रेममध्ये. आणि त्यामध्ये यांचं बोलणं चालू असतं की आता मोदीला नेमकं हरवायचं कसं आहे. आता मोदी आपल्या पुढला सगळ्यात मोठा काटा आहे. आता ह्या काट्याचा काटा कसा काढायचा, त्यांनी एक प्लॅनिंग केलेली आहे. ती प्लॅनिंग कशी होती की ST OBC आणि जी काही आपली SC आहे, ह्या तिन्ही जाती आहेत, ह्या तिन्ही जातीला हिंदूपासून तुम्ही वेगळं करायचं आहे आपल्याला. ज्यावेळेस तुम्ही ह्या तिन्ही जाती, हे तिन्ही संवर्ग तुम्ही हिंदूपासून वेगळे कराल, त्यावेळेस आपण ह्या तिघांसोबत मुस्लिमांना सोबत घेऊन आपण मोदीला हरवू आणि पंतप्रधान हे राहुल गांधीला करू. हे ते 4-5 टगे लोक बसून त्या ठिकाणी हा विषय मांडत होते आणि त्या ठिकाणी राहुल गांधी सुद्धा होते. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की जाती धर्म हा काँग्रेस मानत नाही, काँग्रेस हा पुरोगामीवादी पक्ष आहे, काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन जातं. तर मित्रांनो, हे दाखवायचे दात वेगळे आहेत, हत्तीसारखे. तसं हत्ती बाहेर आपले 2-2 दात दाखवतो असे, पण त्यानं तो खात नाही. त्यानं पण दाखवायचे कामं करतो. त्याचे खायचे दात हे आत असतात. अशीच परिस्थिती ही काँग्रेसची आहे. काँग्रेस दाखवतं एक आणि ते आतून आहे वेगळंच. ही अशी गोष्ट आहे. तुम्ही तो माझा कालचा व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस. त्यात मी पूर्ण तुम्हाला प्रूफ दाखवलेले आहेत. मग आता हे सगळं अशा गोष्टी आहेत आणि हे काँग्रेसला माहिती आहे की आपण आता जर यांच्यासोबत गेलो तर आपलं जे हिंदी भाषिक मत आहेत बिहारचे, ते आपल्याला पडणार नाहीत. कारण राज ठाकरेंनी काही वर्षापूर्वी बिहाऱ्यांनाच मारून बाहेर हाकलून लावलं होतं. हे सगळे काही पॉलिटिक्स आहे. त्यामुळे हे काँग्रेस दुरावलं. संजय राऊतांचं पण जे काही माईक आहे बंद पडलं. म्हणजे मार्केट राज ठाकरेंनी सगळंच खाऊन टाकलंय. आता प्रश्न असा येतो की राज ठाकरेंसोबत जी युती झाली आहे, या युतीचा किती फायदा हा उद्धव साहेबांना होतोय, हे आता BMCच्या निवडणुकीच्या नंतरच कळून येईल. पण आता फक्त सकाळी 9 वाजता जो काही प्रकार व्हायचा तो होतोय, पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही. एवढं फक्त मला सांगायचं होतं. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त होत चला. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार. रामकृष्ण.